श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. नमस्कार. स्तोत्र मंत्राध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप जोशी आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या भागात आपण श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अर्थात टेंबे स्वामी यांच्याबद्दल किंवा यांच्या जीवनाबद्दल थोडासा अल्प परिचय करून घेणार आहोत. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वतींचे मूळ नाव टेंबे स्वामी. श्रावण कृष्ण पंचमी शके 1776 म्हणजेच इसवी सन 13/8/1854 रोजी आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळ असणाऱ्या माणगाव येथे स्वामींचा जन्म झाला. त्यांचे वडील गणेश शास्त्री हे मोठे दत्तभक्त होते. त्यांचे बरेचसे वास्तव्य हे गाणगापुरात असे. त्यामुळे बालवयापासूनच महाराज आजोबांच्या सानिध्यात असत. त्यांच्याकडून त्यांनी संस्कृतचे प्राथमिक शिक्षण घेतले. 8व्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यावर प्रातःसंध्या सायंसंध्या गुरुचरित्र वाचन नियमितपणे सुरू झाले. वेदमूर्ती तात्या भटजी उकिडवे यांच्याकडे वेदाध्ययन सुरू झाले. एवढ्या लहान वयातही ते स्वतः सोवळ्याने वेदाध्ययन व भात करून नैवेद्य व वैश्वदेव करीत असत. आचार परमो धर्म याचे ते जणू मूर्तिमंत उदाहरणच होते. पौरोहित्य हा त्यांच्या उदरभरणाचा व्यवसाय होता. त्या निमित्ताने त्यांचे धर्मविधी व धर्मशास्त्र विषयक अध्ययन पूर्ण झाले, पण ते त्यांचे जीवित कार्य नव्हते. यथाकाल त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला आणि यथाशास्त्र त्याचे पालन केले. त्यांच्या शास्त्रशुद्ध आचरणाने त्यांना मंत्रसिद्धी अवगत झाल्या होत्या. त्याद्वारे ते इतरांची संकटे व दुःखे हरण करत लोकांना सन्मार्गाला लावत. दत्तप्रभूंच्या दृष्टांतानुसार ते प्रथमच नृसिंहवाडी येथे गेले. तेथे साक्षात परमपूज्य नृसिंह सरस्वतींनी त्यांना दर्शन दिले. वाडीतच राहणाऱ्या श्री गोविंद स्वामींनी त्यांना दत्तोपासना करण्यास सांगितले. त्याच दिवशी प्रत्यक्ष दत्तात्रयांनी त्यांना मंत्रोपदेश दिला. त्यापुढे स्वामींचे सर्व आयुष्य म्हणजे केवळ हे श्री दत्तात्रयांच्या आज्ञेने विकसित झालेले ब्रह्मकमळ झाले. सामान्यांच्या आयुष्यात सुगंध पसरवणारे. आपण 7 वर्षच माणगावात राहू असे दत्तात्रयांनी सांगितल्यामुळे स्वामी वाडीहून माणगावास येण्यास निघाले. वाटेत त्यांनी कागलहून एक पितळेची छोटी 7 बोटे उंचीची द्विभुज वराभयकर सिद्धासन घातलेली दत्तमूर्ती आणली. माणगावला पोहोचल्यावर एक मंदिर बांधून तिची प्रतिष्ठापना केली. श्री स्वामींच्या वास्तव्यामुळे माणगाव हे हळूहळू तीर्थक्षेत्र होऊ लागले. गुरुद्वादशी श्री दत्त जयंती हे उत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरे होऊ लागले. निर्मला नदीचे नाव पूर्वी कर्ली नदी होते. एक वेळ वासुदेव शास्त्री नदीपलीकडील गावात गेले असता परत येताना स्त्रीच्या रूपाने प्रत्यक्ष नदी टेंबे स्वामींच्या समोर उभी राहिली आणि माझे नामकरण केल्याशिवाय मी आपणास पुढे जाऊ देणार नाही असे सांगितले. तेव्हा त्यांनी या नदीचे नाव निर्मला ठेवले. तेव्हापासून ही नदी निर्मला नदी म्हणून प्रसिद्ध झाली. अशा या श्री निर्मला मातेचे स्मारक म्हणून श्री निर्मला मातेचे मंदिर नदीवर बांधून तिच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे विश्वस्त मंडळाने ठरवले होते. यथाकाल त्यांच्या पत्नी सौ अन्नपूर्णाबाई गर्भवती झाल्या आणि एक दिवस देवांनी श्री स्वामींना माणगाव सोडण्याची आज्ञा केली. त्याबरोबर पंचायतनाचे संपूर्ण देवाची मूर्ती, एक तांब्या, एक धोतर आणि एक चोळी लुगडे एवढ्याच साहित्यानिशी ही दोघे मंडळी घरातून बाहेर पडली. शके 1811 म्हणजेच इसवी सन 1889 मध्ये त्यांनी माणगाव सोडले. या भूमीला स्वामींचा पदस्पर्श मात्र पुन्हा कधीच लाभला नाही. माणगाव सोडल्यानंतर उभयता वाडीला आले. थोड्याच दिवसात सौ अन्नपूर्णाबाई प्रसूत झाल्या.
पण मुलगा मृतावस्थेत जन्माला. संसाराचा पाश तोडणारी एक घटना. आधीच स्वभावाने विरक्त असणारे स्वामी अधिकच विरक्त बनले. श्री दत्तप्रभूंनी वाडी सोडून उत्तरेकडे जाण्याची आज्ञा केली. मजल दर मजल करत मंडळी गोदातीरी असलेल्या गंगाखेडला पोहोचली आणि सौ अन्नपूर्णाबाईंची प्रकृती बिघडली. स्वामींनी त्यांची खूप सेवा केली, परंतु त्यांना यश आले नाही. आजपासून 4थ्या दिवशी तुम्हाला दोघांना नेण्याकरता आम्ही येऊ असा दृष्टांत झाला. त्यावर अजून मला संन्यास घ्यायचा असल्याने मी येणार नाही असे स्वामींनी निक्षून सांगितले. दृष्टांतानुसार 4 दिवसांनी शके 1813 वैशाख शुद्ध चतुर्दशीला त्या साध्वीचा आत्मा अनंतात विलीन झाला. 13 दिवसांपर्यंत पत्नीचे सर्व औद्वदेहिक विधी संपले आणि लगेचच अनाश्रमी न तिष्ठेत या शास्त्रवचनानुसार स्वामींनी संन्यास ग्रहण केला. श्री स्वामी महाराजांकडे ऐहिक जीवनाकडे फारसे लक्षच नव्हते, परंतु कर्तव्य भावना आणि भक्ती यांच्या जोरावर त्यांनी आपल्यावरील जबाबदाऱ्या अतिशय शांत चित्ताने पार पडल्या. त्यांचे हे पूर्वायुष्य म्हणजे पुढील आध्यात्मिक आयुष्याची पूर्वतयारीच होती. यानंतरच्या आयुष्यात खडतर तपश्चर्या, साधना, योगाभ्यास करत ते साधकावस्थेत परत पोहोचले. उज्जैनी येथे श्री परमपूज्य नारायणानंद सरस्वती नावाचे स्वामी आहेत. त्यांच्याकडे जाऊन दंड घ्यावा अशी दत्तप्रभूंची आज्ञा झाली. त्यानुसार श्री नारायणानंद सरस्वती हे नृसिंह सरस्वतींच्या वंशातील होत. दंड ग्रहणानंतर स्वामींचा पहिला चातुर्मास उज्जैनी येथे झाला. स्वामींच्या जीवनात एकूण 23 चातुर्मास झाले. या सर्व काळात ते भारताची हिमालयापासून रामेश्वरापर्यंत अखंड पदयात्रा करत हिंडत होते. फक्त चातुर्मासातच ते एका ठिकाणी राहत. त्यावेळी लोकांना शास्त्रीय विषय समजावून देत, संध्याकाळच्या अनुष्ठानानंतर पुराण सांगत महाराजांची प्रवचन शैली उत्कृष्ट होती. सर्व विषय समप्रमाण ते पटवून देत असत. या अखंड पायी प्रवासातच त्यांनी सगळीकडे श्री दत्तभक्तीचा प्रसार केला. अनेक शिष्य तयार केले, मंदिरे बांधली, दैवी वाङ्मयाची निर्मिती केली. शके 1835च्या चैत्र महिन्यात नर्मदा काठी असलेल्या गरुडेश्वरला ते पोहोचले. येथून आता कोठेही जाणे होणार नाही असे त्यांनी बरोबरच्या लोकांना सांगितले. शके 1836च्या वैशाखात त्यांची प्रकृती बिघडली, शरीर क्षीण होऊ लागले. आषाढ शुद्ध प्रतिपदेला गीतेत वर्णन केलेल्या योग्याच्या निर्याणानुसार सिद्धासन घालून श्वास निरोध करून दीर्घ प्रणवोच्चार करत स्वामींनी देहविसर्जन केला. स्वामी महाराज परब्रह्मी विलीन झाले. ते दत्त ब्रह्माशी एकरूप झाले. भारताचा हा लाडका गुणीपुत्र महाराष्ट्रातील श्री निर्मलेच्या तीरावर जन्मला, कृष्णेच्या तीरावर श्री नरसिंहवाडीच्या देवभूमीत वाढला आणि गुजरातमधील श्री नर्मदेच्या तीरावर विसावला. आयुष्यभर शास्त्रशुद्ध आचरण करून स्वामींनी लोकांना आदर्श जीवनाचे प्रत्यक्ष उदाहरण दाखवले हे तर खरेच, पण श्री स्वामी महाराजांचे नाव अजरामर करणारे त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी केलेली वाङ्मय निर्मिती. संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषातून त्यांनी रचना केली आहे. दत्त पुराण, दत्त महात्म्य, द्विसाहस्त्री हे ग्रंथ साधक, उपासक, संशोधक यांच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे व उपयुक्त ग्रंथ आहे. आपणा सर्वांचे महत्भाग्य आहे की हे सर्व वाङ्मय एकत्र करून त्यांचे शिष्य परमपूज्य श्री गुळवणी महाराज यांनी स्वामींच्या जन्मशताब्दी वर्षात एकूण 12 खंडात प्रसिद्ध केले. स्वामींच्या नावे स्थापन झालेल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रबोधिनी या संस्थेतर्फे त्यांच्या वाङ्मयाचे विविध भाषात भाषांतरे करून ग्रंथाचे पुनर्मुद्रण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वामींचे वाङ्मय आणि कार्य बघता 20व्या शतकातील शंकराचार्य असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. श्री शंकराचार्य प्रणीत अद्वैत वेदांत हाच श्री स्वामींच्या वाङ्मयाचा मूलाधार आहे. अद्वैत वेदांत व श्री दत्त संप्रदाय यांचा समन्वय साधण्याचे फार मोठे कार्य स्वामींच्या वाङ्मयाने केले आहे.
स्वामींचे द्विसाहस्त्री ग्रंथावरील भाष्य हे श्री शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील भाष्याची आठवण करून देणारे आहे. स्वामींच्या स्तोत्र वाङ्मयावर तर आचार्यांचा खूपच प्रभाव आहे. श्री शंकराचार्य आणि श्री वासुदेवानंद स्वामी दोघीही संन्यासी, पण त्यांनी कर्मसन्यास घेतलेला नाही. उलट आपल्या आचरणाने प्रेम आणि सेवा यांचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. संन्यास मार्ग स्वीकारून मोक्ष आणि कर्म यांचा समन्वय घालून जीवन जगणाऱ्या या यतिवरांना भारतीय समाजाच्या मनात मानाचे आदराचे स्थान आहे. परमपूज्य श्री गुळवणी महाराज, नारेश्वरचे श्री रंगावधूत महाराज, परमपूज्य नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज, परमपूज्य गांडा महाराज, श्री सीताराम शास्त्री टेंबे महाराज, श्री पंडित महाराज शिपरीकर आणि चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज तराणेकर ही वासुदेवानंद सरस्वती स्वामींची प्रमुख शिष्य मंडळी. यांना गुरुस्थानी मानणारा मोठा शिष्य वर्ग हा भारतात आणि भारताच्या बाहेरही आहे. त्यांच्या दृष्टीने स्वामी हे गुरुनाम गुरु म्हणजे परमगुरु म्हणजे थोरले महाराज आहेत. अशा या स्वामींच्या चरणी आज आपण सर्वजण नतमस्तक होऊया. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.